नमस्कार. नशाविरोधी संघर्ष अभियानाच्या माध्यमातून मी धनश्री केळशीकर. सनबर्नला आमचा पूर्णपणे विरोध असताना सुद्धा केवळ आमचा नाही तर समाजातल्या प्रत्येक वर्गातून अनेक संघटनांकडून सनबर्नला विरोध असताना सुद्धा आज हा सनबर्न इथे होत आहे. सनबर्नचा इतिहास जर का बघितला तर तो पूर्णपणे ड्रग्सशी घनिष्ठ संबंध असलेला आहे. अनेक युवकांचे मृत्यू या कार्यक्रमामध्ये झालेले असतानाही या करबुडव्या सनबर्नच्या आयोजकांना पुन्हा मुंबईमध्ये हे आयोजन कशा प्रकारे करून दिले जाते. माननीय मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलेले आहे की अंमली पदार्थांच्या बाजूने आमचा झिरो टॉलरन्स असणार आहे. असं असताना सुद्धा ड्रग्सनी भरलेल्या या कार्यक्रमाला आपण मुंबईमध्ये कसं होऊन दिलं जात आहे. कर बुडवणे ही सनबर्नचा पूर्णपणे इतिहास आहे. आज करोडो रुपयांचा कर बुडवणाऱ्या सनबर्नला महाराष्ट्र शासनाने मुंबईमध्ये कशा प्रकारे हा कार्यक्रम करण्याची अनुमती दिलेली आहे. मी आज या कार्यक्रमाचा नशाविरोधी संघटनेच्या माध्यमातून विरोध तर करतेच. हा विरोध आमचा चालूच राहणार. अनेक कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये, क्लासेसमध्ये जाऊन आम्ही ड्रग्सच्या विरोधी प्रबोधन करत आहोत, मुलांना जागृत करत आहोत. म्हणूनच आज इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये आंदोलनं सुद्धा झाली आणि त्यामध्ये सर्वात जास्त विशेष उपस्थिती होती ती विद्यार्थ्यांची होती. विद्यार्थी वर्गाकडून, प्रोफेसर्स कडून, प्रिन्सिपल्स कडून मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमाला विरोध झालेला आहे. हा कार्यक्रम भावी पिढीला उद्ध्वस्त करणार आहे, नशेच्या गर्तेत ओढणार आहे. महाराष्ट्र उडता महाराष्ट्र होऊ नये, जसा उडता पंजाब झालेला आहे, तर त्यापासून रोखण्यासाठी या कार्यक्रमाला पूर्णपणे विरोध करणं हे आवश्यक आहे. आम्हाला मूक निदर्शनं करायला सुद्धा बंदी दिलेली आहे. तर ही महाराष्ट्रातील जनतेची जी त्यांची मूलभूत हक्क आहेत याची पायमल्ली इथे झालेली आहे. तरी सुद्धा हा विरोध आमचा सुरूच राहणार आहे आणि नशा विरोधी संघर्ष अभियान जोपर्यंत संपूर्ण भारत नशामुक्त होत नाही तोपर्यंत हे अभियान सुरूच राहणार आहे. नमस्कार.